शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आनंदाचे अपडेट असणार आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून पुन्हा एकदा मोठा निर्णय घेण्यात आला आहे व त्या संदर्भात नवीन शासन निर्णय आला आहे। शासन निर्णय काय आहे तुम्ही लगेच बघू शकता इथे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांच्या पात्र थकीत रकमेवर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व विविध कार्यकारी सहकारी संस्थेचा जे व्याज आकारणी न करण्यासंदर्भात प्रश्नचिन्ह होता, आता त्या प्रश्नचिन्हावरती ते नवीन शासन निर्णय आलेला आहे। तर व्याज न आकारण्या करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आलेला आहे। तुम्ही पाहू शकता आजच आलेला जो GR आहे ज्यामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे, तुम्ही बघू शकता की व्याज आकारणी न करण्यासंदर्भात तर माननीय मंत्रिमंडळाच्या दिनांक 2/6/2026 रोजी झालेल्या बैठकीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 या योजनेस मंजुरी देण्यात आली आहे व त्यानुसार शासन निर्णय दिनांक 2/6 म्हणजे 2 जून 2026 मध्ये नमूद केल्याप्रमाणे सदर योजनेअंतर्गत 3/9/2025 म्हणजे 30 सप्टेंबर 2025 रोजी थकीत असलेला दिनांक 31 मार्च 2026 पर्यंत परतफेड न झालेल्या पात्र शेतकऱ्यांना रुपये 2 लाखापर्यंत कर्जमुक्ती, रुपये 2 लाखापेक्षा कर्ज थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांनी यांच्या हिश्श्याची रुपये 2 लाखावरील रक्कम बँकेत भरल्यानंतर शासन मार्फत एक वेळ समझोता म्हणजेच OTS अंतर्गत 2 लाख इतका लाभ आणि पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना रुपये 50,000 पर्यंतचा प्रोत्साहन भार लाभ देण्यात येणार आहे। तर सदर योजनेअंतर्गत जे काही संगणकीय प्रणालीवर थकीत कर्ज खात्याची माहिती तयार करण्याचं व संगणकीय प्रणालीवर सादर करायचं कामकाज जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व विविध कार्यकारी सहकारी संस्थेमार्फत सुरू झाले आहेत व इथे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनी व विविध कार्यकारी सहकारी संस्थेनी शेतकऱ्यांची थकीत कर्ज खात्याची माहिती संगणकीय प्रणालीवर सादर केल्यानंतर योजना मानक कार्यपद्धतीनुसार म्हणजे SOP कर्ज खात्याचे संगणकीय संरक्षण अपात्रतेच्या निकषानुसार कर्ज खात्याचे विलगीकरण शेतकऱ्यांमार्फत आधार प्रमाणीकरण व त्यानंतर कर्जमाफी रकमेचं कर्ज खात्याचे हस्तांतरण इत्यादी कार्यवाही करण्यात येणार आहे। या प्रक्रियेस काही कालावधी लागणार असल्याने शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यामध्ये कर्जमाफीची रक्कम प्रत्यक्षात हस्तांतरित होण्यास काही कालावधी लागणार आहे। पण इथे जे काही आदेश देण्यात आलेले आहे त्यामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 या योजनेतील कर्जमुक्ती व एक वेळ समझोता योजनेस पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यावर 1/4/2026 म्हणजेच 1 एप्रिल 2026 ते योजनेच्या प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत योजनेच्या निकषानुसार पात्र थकीत रकमेवर जिल्हा मध्यवर्ती व सहकारी बँका व विविध कार्यकारी सहकारी संस्थेची व्याजाची आकारणी करू नये, म्हणजे इथे व्याज आकारले जाणार नाही। अतिशय दिलासादायक अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आहे। जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना शेअर करावा। अशाच पुढील शेतकरी कर्जमाफी संदर्भात अपडेटसाठी आपल्या योजना यात्रा पेजला व चॅनलला फॉलो सबस्क्राईब करा। धन्यवाद।